नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये नगररचना विभागातील मोठे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते। 3 अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे, पण अनेक अधिकारी नॉट रिचेबल आहेत। 1300 ते 1500 फाईल्स प्रलंबित असल्याची माहिती समजते। कारवाईच्या भीतीने अभियंते कायदेशीर सल्ला घेत आहेत अशी चर्चा आहे। म्हाडा घोटाळ्यामध्ये नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे। या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किरण, आतापर्यंत नाशिक म्हाडा घोटाळा प्रकरणी 3 शासकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा संपूर्ण ज्या घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती चौकशीमध्ये समोर आलेली होती। खरं तर 1 एकरच्या वरती जर बांधकाम क्षेत्र असेल त्यातील 20% घरं हे म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे। 1 एकरच्या वरती बांधकाम क्षेत्र असून सुद्धा ते कमी दाखवून आणि जे 20% घरं आहेत ते म्हाडाला हस्तांतरित न करता हे संपूर्णपणे जो आहे तो घोटाळा करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी अनेक जे गुन्हे दाखल झालेले आहेत, बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 3 शासकीय अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणी अटक सुद्धा झालेली आहे, एकूणच करण्यात आलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक महापालिकेतील नगर विकास विभागातले मात्र अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची धास्ती घेतलेली आहे। अनेक अधिकारी हे नॉट रिचेबल आहेत, कारण या सगळ्या प्रकरणी आपली ही चौकशी जे होऊ शकतो। खरं तर या भीतीने अनेक अधिकारी हे नॉट रिचेबल आहेत आणि काही अधिकाऱ्यांनी एकूणच रजा घेतलेली आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या सगळ्या गोष्टीमुळे नगर विकास विभागातले अनेक फाईली हे पेंडिंग पडलेले आहेत। जवळपास 1300 ते 1400 जे फाईल आहेत ते पेंडिंग आहेत। या फाईलवरती सही झालेली नाहीत, कारण अधिकारी रजेवरती आहेत, अधिकारी आपले मोबाईल हे बंद ठेवलेले आहेत। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला हे नाशिक महापालिकेमध्ये बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आगामी काळात कशा पद्धतीने चौकशी होतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।